नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण निफ्टीचा वीकली व्ह्यू पाहणार आहोत आणि जे स्टॉक्स मला आता थोडेसे चांगल्या लेवलला वाटत आहेत किंवा तुम्ही ते वॉच लिस्टला लावू शकता अशा स्टॉक विषयी आपण डिस्कस करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी तुमच्या समोर आता निफ्टीचा मंथली चार्ट लावलेला आहे। निफ्टीचा मंथली चार्ट जर पाहिला तर आपल्याला दिसतंय सुरुवातीला हे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये जबरदस्त गिरावट झालेली होती निफ्टीमध्ये। त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये जबरदस्त बुलिशनेस राहिलेली होती। नंतर सप्टेंबर जो महिना आहे आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये आपल्याला निफ्टी कन्सोलिडेट होताना दिसलेली आहे, साधारण 11,500च्या आसपास। त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला जबरदस्त बुलिशनेस झालेली दिसत आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये जी कॅन्डल बनलेली आहे ती आतापर्यंतची मंथली कॅन्डल जी आहे सगळ्यात मोठी मंथली कॅन्डल आपल्याला दिसत आहे। आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर आणि हा जो डिसेंबर महिन्याची जी कॅन्डल आहे ही आता फक्त 2च आठवडे झालेले आहेत, पण आपल्याला जी दिसत आहे ती कॅन्डल एकदम बुलिशनेस दिसत आहे। मंथली चार्टवरती आपल्याला कुठेही बिअरिशनेस आपल्याला मंथली चार्टवरती दिसत नाही। मंथली चार्ट म्हणजे आपल्याला जर लॉंग टर्मचा जर विचार केला तर लॉंग टर्म मध्ये आपल्याला निफ्टी एकदम बुलिश दिसत आहे। लॉंग टर्म मध्ये आपल्याला निफ्टीच्या चार्टवरती कुठेही बिअरिश सिग्नल दिसत नाही। निफ्टीचा आता मी वीकली चार्ट तुमच्या समोर काढलेला आहे। निफ्टीचा वीकली चार्टवरती जर पाहिला आपण तर आपल्याला इथं ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि इथं सप्टेंबर महिन्यामध्ये निफ्टीमध्ये थोडंसं कन्सोलिडेशन आपल्याला दिसलेलं आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर हा जो नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झालेला आहे, नोव्हेंबरची ही पहिला आठवडा, नंतर दुसरा आठवडा, हे 2 आठवड्यामध्ये जबरदस्त बुलिशनेस झालेला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये। नंतर आपल्याला तिसऱ्या आठवड्यामध्ये थोडीशी बिअरिश कॅन्डल आपल्याला दिसलेली आहे आणि ही चौथा आठवडा जो आहे नोव्हेंबरचा त्यामध्ये आपल्याला डोजी कॅन्डल बनलेली दिसलेली आहे। डोजी कॅन्डल म्हणजे आपल्याला कुठेही म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन जर दिसत नसेल तर त्या डोजी कॅन्डल असते। ते डोजी कॅन्डल जी असते ती अनसर्टनिटी दाखवत असते आपल्याला। डोजी कॅन्डल जी असते ती अनसर्टनिटी दाखवत असते। नंतर नोव्हेंबर महिना संपल्यानंतर आपल्याला नंतर परत बुलिश सिग्नल दिसलेला आहे। हा डिसेंबरचा पहिला आठवड्याची कॅन्डल आहे आणि ही डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याची कॅन्डल आपल्याला दिसत आहे। तर दोन्ही कॅन्डल जर पाहिल्या तर आपल्याला कुठेही वीकली चार्टवरती सुद्धा बिअरिश सिग्नल किंवा डोजी सुद्धा कमीत कमी अशी बनलेली दिसत नाहीये। त्यामुळं वीकली चार्ट जर आपण पाहिला तर वीकली चार्टवरती सुद्धा आपल्याला कुठेही बिअरिश सिग्नल दिसत नाही। त्यामुळं आपण आपल्या ज्या पोझिशन असतील त्या पोझिशन होल्ड करायला काहीही प्रॉब्लेम मला वाटत नाही आणि कुठेही वीकली चार्टवरती आपल्याला बिअरिश सिग्नल दिसत नाही। मित्रांनो, मार्केटमध्ये आता सध्या एवढी जबरदस्त लिक्विडिटी आहे, त्या लिक्विडिटी असल्यामुळं कोणीही बिअरिश ट्रेंड म्हणजे बिअरिश ट्रेड घेण्याची कोणीही धाडस करू शकत नाही, एवढी जबरदस्त लिक्विडिटी आहे। आणि जे पण बिअरिश लोक होते ते पण थोडे आता मार्केटमध्ये बाईंग करायला सुरुवात केलेली आहे। त्यांना फिअर ऑफ मिसिंग आउट हे त्यांचं आता दिसत आहे आपल्याला मार्केटमध्ये आणि त्यामुळं नंतर आपल्याला डिसेंबरमध्ये सुद्धा आपल्याला परत आणखीन बाईंग आपल्याला इमर्ज होताना दिसलेली आहे। आणि आपल्याला आता ही शेवटच्या आठवड्यामध्ये जी कॅन्डल झालेली आहे ती ऑलमोस्ट माराबोजू टाईप कॅन्डल झालेली आहे। माराबोजू म्हणजे आपल्याला जे विक्स असतात त्या कॅन्डलचे एकदम थोडे दिसतात आपल्याला। त्यामुळं जिथं निफ्टीचा जो हाय आहे आणि निफ्टीचा जो क्लोज आहे तो फार जवळपास आहे, त्यामुळं त्याला आपण माराबाजू कॅन्डल बनलेली दिसत आहे। आणि माराबाजू ही कॅन्डल जी असते ती एक्स्ट्रीम बुलिशनेस आपल्याला दर्शवत असते। वीकली चार्टवरती आपल्याला एक्स्ट्रीम बुलिशनेस दिसत आहे। मित्रांनो, आता मी तुमच्या समोर डेली चार्ट घेऊन आलेलो आहे। आपण निफ्टीचा डेली चार्ट पाहत आहोत। निफ्टीच्या डेली चार्टवरती जर पाहिलं आपल्याला तर निफ्टीच्या डेली चार्टवरती आपल्याला
13,550च्या या लेवलवरती आपल्याला रेजिस्टन्स दिसत आहे आणि त्या रेजिस्टन्सला निफ्टी कन्सोलिडेट होताना दिसत आहे आपल्याला. आपण जर पाहिलं तर हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा 3 दिवस आपण जर पाहिलं तर निफ्टी जो आहे तो 13,550 ते 13,600च्या आसपास आपल्याला निफ्टीला रेजिस्टन्स दिसत आहे आणि निफ्टी तिथं कन्सोलिडेट होताना दिसत आहे. त्यामुळे निफ्टीच्या डेली चार्टवरती जर पाहिलं तर आपल्याला डोजी कॅन्डल फॉर्म होताना दिसत म्हणजे झालेली आहे आणि त्यामुळं मंडेला जी कॅन्डल तयार होणार आहे ती आपल्यासाठी फार महत्त्वाची राहणार आहे डेली चार्टवरती. आपण डेली चार्ट जर पाहिलं तर आपल्याला इथं दिसतंय डेली चार्टवरती की आपल्याला इथं डोजी फॉर्म झालेली आहे आणि कोणतीही बुलिश किंवा बेरिश इथून जी चाल असेल ते सोमवारची जी कॅन्डल याच्या समोर जी दुसरी कॅन्डल तयार होईल, आता ही जी कॅन्डल आहे याच्या समोर जी दुसरी सोमवारची कॅन्डल तयार होईल एकतर बेरिश होईल पाहिजे किंवा बुलिश होईल. त्या कॅन्डल नंतरच आपल्या लक्षात येणार आहे की डेली चार्टवरती नंतर कोणता ट्रेंड सेट होतोय तो. पण निफ्टीचा वीकली चार्ट आणि जर मंथली चार्ट पाहिला तर आपल्याला एक्स्ट्रीम बुलिशनेस आपल्याला दिसत आहे. त्यामुळं डेली चार्टवरती जर आपण पाहिलं तर इथं निफ्टी थोडीशी कन्सोलिडेट होईल 1-2 दिवस किंवा इथून परत आणखीन त्यामध्ये पॉझिटिव्ह ट्रेंड येण्याची शक्यता दिसत आहे. कारण मार्केटमध्ये जी आहे ती जबरदस्त लिक्विडिटी आहे आणि कोणीही जर तुम्ही पाहिलं तर बिअरिश ट्रेड घेण्याची धाडस कोणी करत नाही आहे आणि जो बिअर होते ते बिअर आता सध्या बुल्समध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, तुमच्यासाठी जो मी पहिला ट्रेड घेऊन आलेलो आहे तो आहे TVS मोटर्स. TVS मोटर्स जर पाहिला तर 520चा टॉप लावून आता TVS मोटर्स आपल्याला थोडासा बिअरिश होताना दिसत आहे. तुम्ही ह्या ट्रेडवरती TVS मोटर्स जरा विचार केला तर TVS मोटर्स याला सध्या जो आहे तो जो खालचा सपोर्ट जो आहे तो TVS मोटरसाठी 472चा सपोर्ट आपल्याला दिसत आहे. 472च्या आसपास TVS मोटरला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. TVS मोटरनं 472चा जर सपोर्ट तोडला तर नंतर आपल्याला 450च्या आसपास एक सपोर्ट दिसतोय आणि त्याच्यानंतर जर 450पर्यंत जर TVS मोटरनं जर ब्रेक केला तर आपल्याला 425 ते 430च्या दरम्यान आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट दिसत आहे TVS मोटरसाठी. मित्रांनो, हा स्टॉक तुम्ही तुमच्या वॉचलिस्टवरती लावून ठेवू शकता. तुम्ही जर पाहिलं तर याचा व्हॉल्यूम आणि RSI पण आपल्याला याचा खाली RSI पण आता वीक होताना दिसत आहे आणि MACD जर चा विचार केला MACDवरती बिअरिश त्यांनी क्रॉसओव्हर MACDवरती बनवलेला आहे आणि RSI पण याचा 50च्या आसपास आहे आणि RSI आता इथून वीक होण्याची शक्यता आहे. तुम्ही हा स्टॉक आहे तो तुमच्या वॉचलिस्टवरती लावू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तो 470 किंवा 470 450 ते 470च्या आसपास जर तुम्हाला तो भेटला तर तुम्हाला चांगले पैसे देऊन जाऊ शकतो. तुम्ही स्विंग ट्रेडसाठी याचा विचार करू शकता. तुम्हाला 5 ते 7% तुम्हाला यामध्ये रिटर्न्स मिळू शकतात. मित्रांनो, दुसरा स्टॉक जो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तो आहे SBI कार्ड्स. SBI कार्डचा जर विचार केला तर SBI कार्डने 918चा हाय होता. SBI कार्डचा मागच्या एका महिन्यामध्ये जर विचार केला तर 918चा हाय त्याने घेतलेला आहे आणि सध्या तो ट्रेड करत आहे 823ला ट्रेड करत आहे. मित्रांनो, इथून जरी तो वरती 900पर्यंत जरी गेला तर तुम्हाला 7 ते 10% रिटर्न्स तुम्हाला कसंही मिळू शकतात. सध्या आपल्याला थोडासा वीक होताना दिसत आहे. SBI कार्ड्सला 800चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तुम्ही हा तुमच्या वॉचलिस्टवरती लावून ठेवू शकता. SBI कार्डला जर पाहिलं तर 800चा आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट दिसत आहे. मित्रांनो, आपल्या इथं जे आहे भारतामध्ये 60 ते 65% जे पॉप्युलेशन आहे ते 30 ते 35च्या वयोगटाच्या दरम्यान आहे आणि ते जबरदस्त स्पेंडिंग करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळं तुम्ही हा स्टॉक तुमच्या लॉंग टर्मसाठी सुद्धा ठेवू शकता. ॲज अ डिस्क्लेमर म्हणून मी सांगतो SBI कार्ड्स हा माझा पोर्टफोलिओचा स्टॉक आहे. तुम्ही कोणतीही डिसिजन घेताना इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेताना तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी
जरूर कन्सल्ट करा. मी तुम्हाला फक्त इथं एज्युकेशनल पर्पजसाठी हे स्टॉक्स तुम्हाला दाखवत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं SBI कार्डला 820ला जबरदस्त स्ट्रॉंग सपोर्ट दिसत आहे. 820ला सध्या ते ट्रेड करतोय. 823ला 800ला आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 800 जर सपोर्ट तोडला तर त्याला 870च्या आसपास याला दुसरा जबरदस्त स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे तुम्ही हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टवरती लावू शकता आणि तो जर तुम्हाला 800 ते 800च्या खाली जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही तो घेऊ शकता असं मला वाटत आहे. मित्रांनो, तिसरा स्टॉक जो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तो आहे पेज इंडस्ट्रीज. पेज इंडस्ट्रीजचा स्टॉक जो आहे तो सध्या 23,557ला ट्रेड होताना दिसत आहे आपल्याला आणि त्यामध्ये फ्रायडेला आपल्याला थोडी गिरावट झालेली दिसत आहे. फ्रायडेला तो 3.5% आसपास ब्रेक झालेला आहे. 3.5% आसपास आपल्याला प्रॉफिट बुकिंग येताना दिसलेली आहे आपल्याला. फ्रायडेलाच त्याचा टॉप जो आहे तो 24,598ला आपल्याला लागलेला दिसतोय टॉप थोडासा. त्याच्यानंतर आता त्यामध्ये बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न आपल्याला दिसत आहे. इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला इथं बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न दिसत आहे. त्यामुळं इथून यामध्ये थोडीशी बिअरिशनेस येण्याची शक्यता दिसत आहे. तुम्ही हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टवरती लावून ठेवू शकता. पेज इंडस्ट्रीज हा जो स्टॉक आहे याला इमिजिएट दुसरा जो सपोर्ट दिसतोय तो 23,000च्या आसपास आपल्याला दुसरा सपोर्ट दिसत आहे आणि 23,000चा जर तो खाली जर क्लोज झाला तर तो तुम्हाला 21,000 ते 20,500च्या आसपास तुम्हाला यामध्ये तुम्ही बाईंग करू शकता. या लेवलला तुम्हाला यामध्ये जर तुम्ही बाईंग केली तर तुम्हाला यामध्ये 5 ते 10% रिटर्न्स आरामशीर मिळू शकतील. हा स्टॉक तुम्ही तुमच्या वॉचलिस्टवरती लावून ठेवू शकता आणि तुम्हाला जर हा स्टॉक 20,500 ते 21,000च्या लेवलमध्ये ह्या दोन्हीच्या लेवलमध्ये जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही हा स्टॉक घेऊन ठेवू शकता. तर तुम्हाला यामध्ये स्विंग ट्रेडसाठी जर तुम्ही घेतला तर तुम्हाला यामध्ये 5 ते 7% रिटर्न्स आरामशीर मिळू शकतील. हा सुद्धा माझा पोर्टफोलिओचा स्टॉक आहे. यामध्ये जबरदस्त मित्रांनो हे कन्झम्पशन स्टोरीचा स्टॉक आहे. काही जरी झालं तर लोक जे आहेत ते अंडरवेअर्स आणि बनियन्स वापरण्याची बंद करणार नाहीत. त्यामुळं कन्झम्पशन हे होतच राहणार आहे या स्टॉकमध्ये. त्यामुळं याचा जो ऑल टाईम हाय आहे तो 36,000चा आहे आणि तो तिथपर्यंत जरी गेला तर तुम्हाला ऑलमोस्ट 1.5 ते 2 टाईम्स म्हणजे तुमचे पैसे इथून डबल होण्याची शक्यता आहे. तुम्ही हा लॉंग टर्मसाठी सुद्धा ठेवू शकता किंवा स्विंग ट्रेडसाठी सुद्धा तुम्ही हा स्टॉक घेऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे व्हिडिओज आहेत ते मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवत आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेताना तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची नक्की मदत घ्या. ठीक आहे मित्रांनो, बाय बाय. या व्हिडिओमध्ये एवढंच.